मी जेव्हा स्वतःला आरशामध्ये बघितलं होतं त्यावेळेला मला स्वतःला आरशासमोर उभं राहण्याची इच्छा मरून गेली होती. आणि आता जेव्हा मी स्वतःला आरशामध्ये बघते तेव्हा मला सारखं आरशामध्ये बघू वाटतं. का? कारण की माझं कमी झालेलं वजन. जेव्हा आपलं वजन कमी होतं तेव्हा आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येतो आणि हा कॉन्फिडन्स टिकून राहण्यासाठी आपल्याला वजन सुद्धा तेवढंच मेंटेन ठेवावं लागतं. आपल्याला चार चौघात समाजामध्ये जायचं असेल, बरोबर का नाही, कुठल्या कार्यक्रमाला जायचं असेल तर पहिला प्रश्न पडतो ती साडी कुठली नेसावी. किंवा साडी कुठली नेसण्यापेक्षा साडीमध्ये माझं पोट दिसेल का, माझं शरीर कुठून व्यवस्थित दिसायचं नाही का, बाकीच्यांपेक्षा मी जाड दिसेल का, मी खूप दिवसांनी निघालीये, सगळ्यांनी जेव्हा मला बघतील तेव्हा काय म्हणतील माझ्याबद्दल, बाकीच्यांनी कसं मेंटेन केलंय, मला का मेंटेन होत नाहीये, मी किती प्रयत्न केले तरी माझं वजन कमी होत नाहीये, असं तुम्हाला वाटत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर नमस्कार मंडळी, मी सुद्धा माझं स्वतःचं 16 ते 17 किलो वजन 6 महिन्यामध्ये, 6 ते 7 महिन्यांमध्ये मी माझं स्वतःचं वजन कमी केलेलं आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या जुन्या व्हिडिओची, 1 वर्षापूर्वीच्या व्हिडिओची लिंक देते, किंवा जरी द्यायची राहिली तरी माय फर्स्ट ब्लॉग असा ओल्डेस्ट व्हिडिओमध्ये 1 इयर अगोचा माझा व्हिडिओ आहे, तिथे जाऊन बघा की माझी तब्येत किती होती आणि मी तिथूनच सुरुवात केली आणि त्याच्यावरच आपलं युट्यूब चॅनल चालू झालं. म्हणजे मी जे युट्यूब चॅनल चालू केलेलं ना ते रेसिपीसाठी केलेलं, कारण मला खाण्याची आवड आहे, करून घालण्याची आवड आहे. आणि रेसिपीतून आपलं चॅनल वेट लॉसच्या रेसिपींकडे आणि वेट लॉसच्या टिप्सकडे गेलं. तर त्याबद्दल आणि 18,000 सबस्क्रायबर जवळजवळ आपले पूर्ण होत आलेले, त्यासाठी मनापासून सर्वांना थँक्यू. तर माझा तिथपासून प्रवास सुरू झाला होता आणि मी आज तुमच्या समोर पहिल्या आणि आत्ताच्या कॉन्फिडन्समध्ये फरक आहे. कॉन्फिडन्स वाढत गेला, सवय होत गेली, ती गोष्ट वेगळी. पण वजन जेव्हा कमी होतं तेव्हा स्क्रीन समोर किंवा पब्लिकली बोलायला आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येतो. कारण पहिल्यांदा मला आधी सोशल एन्झायटी होती. मला 4 लोकं एखाद्या कार्यक्रमाला जमा झाले तर माझ्या चेहऱ्यावर घाम यायचा. मला घाबरल्यासारखं व्हायचं आणि ते कधी जातायत किंवा मी तिथून कधी हलतीये असं मला व्हायचं, का तर माझं वाढलेलं वजन. आता वाढलेलं वजन कमी करण्यासाठी खूप जणांना खूप अवघड वाटतं वाढलेलं वजन. म्हणून मी तुम्हाला आज अशा सवयी सांगणार आहे, अशा सवयी की त्या कायमस्वरूपी लावता येतात. म्हणजे आपण म्हणतो ना, की बाबा ही सवय लावली तर ती परत मला करणं होणार नाही, किंवा 8 दिवस मी फॉलो करील, परत फॉलो करणं होणार नाही. तर अशा सवयी, चहा प्यायचा आहे, साखर खायची आहे, खा, नो प्रॉब्लेम. कारण खूप जणांना, 70% जणांचा मेसेज असा येतोय की चहा सुटत नाहीये. ठीक आहे, दिवसभरामध्ये 1 ते 2 चमचे साखर चालते, चालते असं काही नसतं. पण एक पटकन वजन कमी होण्यासाठी मी साखर खात नाही. पण ठीक आहे, चहाची सवय आहे ना, ठीक आहे. पण अशा सवयी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या की आपण म्हणजे आयुष्यभर स्वतःला लावून घेऊ शकतो. तर मी त्या सवयी सांगण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर हा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायचे आणि एक कमेंट करायची आहे की तुम्ही तुमचं वजन कमी करण्यासाठी या सवयी लावणार आहात की नाही. म्हणजे हो, मी ही सवय लावणार आहे स्वतःला, ही कमेंट करायची. चला तर मग सुरुवात करते. आता सगळ्यात पहिल्यांदा, ठीक आहे, चहाची सवय. सगळ्यात पहिल्यांदा दिवसभरामध्ये ॲटलिस्ट सकाळी उठल्या उठल्या किंवा झोपण्याच्या आधी एकदा तरी हर्बल टी पिण्याची सवय लावायची. चव कशीही लागो, 4 दिवस चव वेगळी लागते, उलटी आल्यासारखं होतं, पण एकदा सवय लावायची. असं नाही की उपाशी, कधी कधी कुणाला कसं होतं, उपाशी पोटी पिल्यावर मळमळल्यासारखं होतं, मग झोपताना प्यायचं. कधीही दिवसातून एकदा कधीही हर्बल टी पिण्याची सवय. मोस्ट इम्पॉर्टंट सकाळी किंवा संध्याकाळी झोपताना ही सवय स्वतःला लावून घ्यायची. ती आपण आयुष्यभर फॉलो करू शकतो. नंतर हळूहळू आपण आठवड्यातून 4 वेळा घेऊ, 5 वेळा घेऊ, असं करू शकतो. आणि मी ही सवय स्वतःला लावून घेतलेली आहे, जवळजवळ वर्ष झालं. आता दुसरी सवय आहे ती अन्नामध्ये. आपण ज्या भाज्या बनवतो ना, ज्या भाज्या, त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर तेल ओतण्याची सवय असते. आपण स्वतःला जर सवय लावली, मी म्हणत नाही अगदी झिरोच करा किंवा मी व्हिडिओमध्ये दाखवते एवढं कमी नाही, पण आपण रेग्युलर, सपोज आपण 2 चमचे वापरते, आपण जर 2 चमचे वापरत असू तर त्या 2 चमच्याचं 1.5 चमच्यावर, 1.5 चमच्याचं 1 चमच्यावर तर आपण येऊ शकतो. स्वतःला तेल टाकताना सवय लावायची. आता काही भाज्यांना 2दा तेल टाकावं लागतं, बरोबर. सपोज गवारीची भाजी करायची, आपण पहिल्यांदा गवारीची भाजी भाजून घेतो आणि नंतर लसूण खोबरं वगैरे टाकतो, म्हणजे ज्याची त्याची पद्धत. आता मी महाराष्ट्रातली आहे, साताऱ्याची, आमच्या पद्धतीचं सांगते. तर मग 2दा तेल टाकायचं आपल्याला माहित आहे ना. मग आधी जे आपण भाजतोय ना गवारीत,
तीच बिना तेलाची भाजायची. म्हणजे अशी स्वतःला सवय लावायची. तर डाळीमध्ये तेल टाका अगर नका टाकू, तेल दिसत नाही. डाळीतलं तेल कधी दिसतं का बघा. हा, एखादी आमटी केली तर दिसते. तर मग अशा डाळीला किंवा आता भेंडीची भाजी केलीये, कोबीची भाजी केलीये, फ्लॉवरची भाजी केलीये, ह्या भाज्यांना ना तेल आहे का नाही हे कळतच नाही. त्यामुळे ह्या भाज्यांमध्ये तर अगदी कमी तेल वापरायचंय. बरोबर. तेल कमी वापरण्याची सवय स्वतःला लावून घ्यायची. ही आयुष्यभर फॉलो करता येऊ शकते आणि करता येईल. मला स्वतःला मी कमी तेल वापरण्याची सवय लावलेली आहे. अगदीच जास्त नाही, थोडंसं कमी, रेग्युलर पेक्षा कमी. तिसरी सवय म्हणजे चालण्याची सवय. तुम्ही चालण्याची सवय लावा. भरपूर जणांच्या कमेंट येतात, ताई 2 दिवस नाही चाललो तर पाय दुखायला लागले. म्हणजे चाललो नाही तर. का? का तर त्या आपल्या ताईंनी सवय लावली स्वतःला चालण्याची. जेव्हा तुम्हाला चालण्याची सवय लागेल ना, तेव्हा तुम्ही कुठं गावाला जा, तुमचा 2 दिवसाचा 3 दिवसाचा गॅप पडू द्या. असंही माझा संडेला गॅप पडतोच. तुम्हाला माहिती आहे, संडेला माझा गॅप नाही, मी सगळं खाते. चीट डे म्हणून काय खात नाही असं नाही, सगळं खाते. आठवड्यात ज्या काही इच्छा झाल्या असतील त्या सगळ्या मी रविवारी कंप्लीट करते संडेला. तर चालण्याची सवय जर स्वतःला लावली तर आता सपोज आपण एखादी अशी गोष्ट खाल्ली जी की आपण खाल्ली नाही पाहिजे. आता सपोज आपण बाहेरचा काहीतरी बेकरीचा पदार्थ खाल्ला, मग आपल्याला गुगल आहे, आपण सर्च करायचं की बाबा किती कॅलरीज जळल्या. नॉर्मली 1000 पावले चालल्यानंतर काहीतरी 50-60 कॅलरीज जळतात. ते आपल्याला मी कोणतं ऍप्लिकेशन वापरते कॅलरी काउंटसाठी, तर स्टेप काउंटर, म्हणजे काउंट किती केले आपण, किती स्टेप्स चाललोय त्याच्यासाठी, तर तुम्ही ते घेऊ शकता. तर आपण किती कॅलरीज खाल्ल्यात बाबा, मी बाबा 100 कॅलरीज खाल्ल्या. 100 कॅलरीज जाळायच्या, चालून खाल्लं पचलं, विषय मिटला. जशास तसं. बरोबर आहे. खायचं पण आणि पचवायचं पण. त्यामुळं चालायची सवय जर तुम्ही स्वतःला लावली ना, सगळ्यात जास्त मला फायदा झालेला आहे. म्हणजे मला असं वाटतं बरं का. आता कशानं झालाय मला माहित नाही, कारण मी सगळ्या सवयी एकदमच फॉलो करायला सुरुवात केली. हळूहळू थोडा अभ्यास करत 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 ह्या त्या गोष्टी फॉलो करायला लागले. त्यामुळं आणि खाण्यामध्ये मी कधी कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. तुम्हाला माहिती आहे, खायचं ते खायचं, फक्त कमी तेलाचं खायचं. जास्त रोज तळलेलं वगैरे नाही खायचं. आपण रेग्युलर खातो तेच खायचं, फक्त कमी तेलाचं खायचं. ही सवय स्वतःला लावून घ्या, बघा किती फायदा होईल. आता ह्या सवयी मी लावलेल्या आहेत बरं का, हे मी तुम्हाला सांगतेय. तुम्हाला आवडलं तर ह्या तुम्ही सवयी लावा, लावून बघा स्वतःला किती फायदा होतोय तो. तर मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगत असते. ज्याला कुणाला गुडघ्याचा वगैरे त्रास असेल त्यांना नाही, डॉक्टरांच्या सजेशन बाबा किती चालायचं हे तुम्ही विचारून घ्या. कारण मी माझं पर्सनल काय, मी कोणी डायटिशियन नाहीये, पण जे काय आहे ते मी माझ्या अनुभवावरून बोलते. आणि माझे अनुभव शेअर करून तुम्हाला भरपूर जणांना फायदा होतो. तुमच्या कमेंट येतात, 4-4, 5-5 किलो थायरॉइडचा रिपोर्ट नॉर्मल येण्यापर्यंत हे गेलेलं आहे. म्हणजे मी नॉर्मल जे काय आहे ते सांगते. कारण कसं आहे, आपण हे सोड ते सोड, हे खाऊ नको ते खाऊ नको असं नाही. सगळं खाऊन वजन कमी केले मी. आता चालण्याची सवय. दुसरी एक जी सवय आहे ती सगळ्यात महत्वाची, स्वतःला सवय लावायची, क्रेविंग कंट्रोलची. क्रेविंग कंट्रोलची सवय जर स्वतःला लावली ना, मी स्वतःला क्रेविंग कंट्रोलची सवय लावली. म्हणजे आता सपोज आपण जेवण करतोय आणि समोरच्यानं मस्तपैकी काहीतरी भजी वगैरे आणली, आपण खायचंय, मला ती खायचंय, मला ती खूप इच्छा झालीये खाण्याची, किंवा आपण बाहेर गेलोय आणि काहीतरी नाही का स्मेल येतोय मस्तपैकी, असं वडापाव वगैरे तळलेला आहे आणि ते मला खायचंय. मग आपण आठवायचं की आपण 4-5 दिवस आधी एवढं सगळं करतोय वजन कमी करण्यासाठी. एका वडापावनं जर आपल्यामध्ये 200-300 कॅलरीज जाणार असतील पोटामध्ये, तर आपण तेवढं चालायला तयार आहे का? आज मी तेवढं चालणार आहे का? नाही. मग कंट्रोल करायचा. 1 ग्लास मस्तपैकी पाणी प्यायचं, मन डायव्हर्ट करायचं, बाहेर निघून जायचं, चालायला जायचं, इकडं तिकडं मन डायव्हर्ट करायचं. इच्छा झालीये ज्यूस प्यायचा. हेल्थ काय पण काय म्हणतो, 10 रुपये 20 रुपये असं तळलेल्या वगैरेला घालवण्यापेक्षा 30 रुपयाचा ज्यूस केल्याला करतो. 20 रुपयाचं एखादं फळ विकत आणून, 20 रुपयात फळ येत नाही, सांगते मी. दुसऱ्या गोष्टींमध्ये आपण खाल्लेलं परवडतं. त्यामुळे ज्या वेळेला पण आपण काही खाऊ किंवा आपल्याला कोणती क्रेविंग झाली, 1 ग्लास पाणी प्यायचं, चालायला जायचं. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे आपले जवस, पंपकिन सीड म्हणजे भोपळ्याच्या बिया म्हणा, आपल्या खरबुजाच्या बिया, अजून काय म्हणतात त्याला, ह्या सगळ्या बिया कॉम्बिनेशन्स आहेत ना, पांढरे तीळ वगैरे, हे भाजून ठेवायचं मस्तपैकी. आणि आपल्या मगजबी वगैरे तुम्हाला माहित असेल, ह्या बिया सगळ्या भाजून ठेवायच्या मिठामध्ये.
तुम्हाला मिठामध्ये नसतील भाजायचे नका भाजू, मी मिठामध्ये भाजून ठेवते, म्हणजे तोंडाला थोडी चव पण येते. मिठामध्ये भाजून ठेवायच्या. रोज 1 चमचा खायचं. कुठल्या वेळेला आपल्याला नॉर्मली दुपारचं जेवण झाल्यानंतर 5-5:30 वाजता आपण काहीतरी हलकंसं स्नॅक घेतो बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला संध्याकाळच्या जेवणापर्यंत थोड्याशा क्रेविंग होतात किंवा दुपारच्या भर दुपारी असं काहीतरी खाण्याची इच्छा होते, त्यावेळेला ते खायचं. 1 ग्लास मस्तपैकी पाणी प्यायचं, विषय मिटला. स्वतःवर ताबा ठेवायला शिकलं का नाही, कारण आपल्याला वजन कमी करायचंय. असं मी म्हणत नाही की ताबा ठेवला नाही पाहिजे, सगळं खाल्लं पाहिजे, मी पण सगळं खाऊनच वजन कमी केलंय. पण एक तो फेज असतो ज्यामध्ये आपण सिरियस असतो, बाबा आपल्याला वजन कमी करायचंय, त्यावेळेला खरं ॲक्च्युअलमध्ये सिरियस राहिलंच पाहिजे. कारण तुम्हाला पण माहिती आहे, मी तुमच्या समोरच वजन कमी केलेलं आहे. 84 किलोवरून आज मी खूप कमी किलोवर आली. आपली वेट लॉस जर्नी चालू आहे. ती आधीचे रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून पण कळत असेल मी आता कुठपर्यंत पोहोचलेली आहे. आधीचे रेकॉर्डिंग आहेत ते. कारण की कसं होतं, मी रेकॉर्डिंग चालू करते आणि पाहुणे वगैरे आले की माझा गॅप पडतो, त्यामुळं आणि पहिलं ऑफिसमुळं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी नाईट शिफ्ट करून वजन कमी केलेलं आहे. तुम्ही जर घरी असाल ना, तर तुम्ही प्रॉपर झोप घेता, म्हणजे घेऊ शकता, घेतली पाहिजे प्रॉपर झोप. सगळ्यात महत्त्वाचं पाणी पिलं पाहिजे व्यवस्थित. मला ह्यातलं काहीच गोष्ट नव्हती, म्हणजे मला नीट झोपही नव्हती, तरी सुद्धा मी वजन कमी केलं. झोप खूप महत्त्वाची आहे. पण मी जर कोणी नाईट शिफ्ट करत असेल ना, तर एकच गोष्ट सांगते, भले तुम्ही दुपारी झोपा, पण एकदा झोपलं तर 5-6 तास उठायचं नाही, असं झोपायचं. म्हणजे आता घरात मुलं, माझी लहान मुलगी आहे ना, मी ती स्कूलला गेल्यावर तिची माझी झोप कंप्लीट करायची. असं थोडंसं मॅनेज करायला लागतं आपल्याला इकडचं तिकडचं असं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही. जेवढा आपण ताणतणाव घेणार, आपल्या शरीराला तेवढा त्रास होणार, आपली चरबी साठत राहणार, आपली चरबी अजिबात सुद्धा जळणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी, ह्या अशा सवयी आहेत, ह्या आपण आयुष्यभरासाठी फॉलो करू शकतो. कमी तेल वापरू शकतो आपण आयुष्यभरासाठी, काही प्रॉब्लेम नाही. पाहुणे आले तेलाचं करायचं, तेलाचं करायचं. आपल्या घरी काय आयुष्यभर पाहुणे नसतात. महिन्यातले 30 दिवस पाहुणे नसतात, 20 दिवस नसतात, येतात 4 दिवस पाहुणे. पाहुण्यांसाठी करणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळं असं काय म्हणायचं नाही की 4 दिवसानं काय होतं, नाही. एवढ्याशा छोट्या छोट्या गोष्टींना डाएट बिघडत नाही. चालून डाएट आपलं आपलं कॅलरी जाळून टाकायच्या, आपल्या चालून वगैरे व्यायाम करून काय करायचंय ते करून. पण सगळं बॅलन्स करता आलं पाहिजे आणि प्रत्येक प्लेटमध्ये थोडं तरी प्रोटीन असलं पाहिजे. आपल्या वजनाच्या 0.8 ग्रॅम प्रोटीन आपल्या शरीराला मिळालं पाहिजे. म्हणजे 70 किलो वजन असेल तर 7-8-56 ग्रॅम दिवसभरामध्ये प्रोटीन. सगळ्या डाळींमध्ये, कडधान्यांमध्ये, सोयाबीनमध्ये, स्वस्तातले प्रोटीन सांगते, ह्या सगळ्यांमध्ये प्रोटीन आहे. बेसन पिठामध्ये प्रोटीन आहे, ज्वारीच्या पिठामध्ये आहे, आपल्या गव्हाच्या पिठामध्ये प्रोटीन आहे, सगळ्यामध्ये प्रोटीन आहे. फक्त आपल्याला ते बघता आलं पाहिजे, शोधता आलं पाहिजे. नाही तर प्रोटीन म्हणजे लोकांना 2च गोष्टी दिसतात, अंडी, मटण, पनीर. ह्याच्याशिवाय प्रोटीन म्हणजे काय विषय नसतो. बाकी पाऊस आलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट खूप महत्त्वाचे. तुमच्या काय प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. बाकी थँक्यू, बाय बाय.